श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला आयुष्यात जे काही हवे असते ते मिळवायचे असते. यासाठी लोक खूप मेहनत करतात, पण त्यांच्या मेहनतीला नशीब साथ देत नाही. कितीही कष्ट केले तरी त्यांच्या पदरी निराशाच येते. आपल्या प्रगतीवर, यशावर, घरातील वस्तू तसेच आपल्या काही सवयी जबाबदार असतात. यांच्याशी एक सकारात्मक ऊर्जा जोडलेली असते. ज्याप्रमाणे घरातील छोट्या छोट्या गोष्टी देखील त्याच्याशी संलग्न असतात. असे काही उपाय आहेत जे केले जाऊ शकतात. याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकता. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील. तिजोरीत हळदीच्या काही गुठळ्या त्या पिवळ्या कपड्यात बांधून ठेवाव्यात व त्यासोबत काही गौऱ्या व चांदी, तांबे इत्यादींची नाणी ठेवावीत. थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे. तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली, चंदनाची काडी किंवा अगरबत्तीचे पाकिटही ठेवू शकता, जेणेकरून त्यात सुगंध कायम राहील. घरी देवी देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार सुकले तरी घरी ठेवणे फायदेशीर नाही. रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा. घरामध्ये किंवा वॉशरूममध्ये कोठेही कोळ्याचे जाळे तयार होऊ देऊ नका. झोपण्यापूर्वी पाय थंड पाण्याने धुवावेत, पण ओल्या पायांनी झोपू नये. पुरेसा पैसा मिळूनही संपत्ती जमवता येत नसेल तर दर शनिवारी दुपारी 12 वाजता काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली चपाती खाऊ घाला. जेवताना विचित्र आवाज करू नका. रात्री तांदूळ, दही आणि सातूचे जेवण केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो. म्हणून समृद्धी शोधणारे आणि आर्थिक अडचणींचा सामना करणारे रात्रीच्या जेवणात त्याचे सेवन करू नये. शक्य असल्यास अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे. जेवण नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून खावे. यामुळे राहूला शांती मिळते. खराब हातांनी किंवा पायांनी गाय, ब्राह्मण आणि अग्नीला कधीही स्पर्श करू नका. जेवण करण्यापूर्वी देवांचे आवाहन अवश्य करा. जेवताना बोलू नका किंवा रागावू नका. कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवण करा. नळातून टपकणारे पाणी कायम टपकत राहत असेल तर नुकसान होण्याची चिन्हे आहे. ठिबक नळ शक्य तितक्या लवकर दुरुस्त करा. जेवणाचे ताट नेहमी चटई, चौकोनी पाटावर किंवा टेबलावर आदराने ठेवा. जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नका. असे केल्याने खाल्लेले अन्न प्रेत योनीत जाते. जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका. ब्रह्ममुहूर्त किंवा सायंकाळच्या वेळी कधीही झाड लावू नये. झाडूला अशा ठिकाणी ठेवा की ते कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही. बेडखाली झाडू ठेवू नका. घरातील स्त्रीचा आदर करा. पाय दक्षिणेकडे करून झोपू नका. शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर तो दुरुस्त करून घ्या. पाकिट किंवा पैशाच्या मागील बाजूस खिशात ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका. खोटे बोलून पापाचे भागीदार बनू नका. वारंवार थुंकण्याची, शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला. घरात सर्वत्र घाण पसरवून देऊ नका. नखे आणि केस लांब ठेवू नका. शरीराची सर्व छिद्रे दिवसातून 3 वेळा पाण्याने धुवा. सकाळ, संध्याकाळ आणि रात्री. कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे लावू नयेत. कोणत्याही देवतेची 2 चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे तोंड समोरासमोर असेल. नैऋत्य कोपऱ्यात देवदेवतांची चित्रे लावू नका. अन्यथा कोर्ट केसेसमध्ये अडकण्याचा धोका आहे.
घरातील कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते दुरुस्त करून घ्या. दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करावे. यामुळे आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते. कोणत्याही प्रकारच्या निरुपयोगी वस्तू घरात ठेवू नका. बुधवारी पांढऱ्या कापडाचा ध्वज घेऊन पिंपळाच्या झाडाला लावा. शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात जा आणि 9 वातींचा तुपाचा दिवा लावा. धनप्राप्ती होईल. घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूर लावा व तो जळत ठेवा. घरामध्ये काळा, तपकिरी, जांभळा रंग वापरू नका. मग तो चादरी, पडदे किंवा भिंतीचा रंग असो. घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडेच करा. तसेच ईशान्य दिशेला जिने बांधू नका. घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा. यामुळे ते तुमच्यावर खुश राहतील आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल. यामुळे सुद्धा तुमची प्रगती ही उत्तरोत्तर वाढत जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.